नमस्कार, मी रवींद्र शितूत. लीना आणि माझा सेंट लुईस मराठी मंडळाच्या सर्व सदस्यांना आणि त्यांच्या परिवाराला सप्रेम नमस्कार आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी नेहमीपेक्षा वेगळी आहे. कोरोना व्हायरसच्या संकट समयी आपण लक्षात ठेवूया की यासारखी संकटे मनुष्य जातीवरती येऊन गेलेली आहे. उदाहरणार्थ पोलिओ, प्लेग, कॉलरा अशा साथी. सध्या हे रोग ऐकिवातही नाहीत. प्रत्येक साथीत वैज्ञानिक आणि वैद्यकीय मार्गाने आपण यावर मात करण्यात यशस्वी झालो. अर्थात कोरोना ही पॅन्डेमिक आहे आणि असं महासंकट दर 100 वर्षातून एकदा येतं आणि यावर मात करायला शक्ती कमी पडेल का अशी भीती वाटते. पण यावर मात करायला वैज्ञानिक आणि वैद्यकीय ज्ञानाबरोबरच सामाजिक जबाबदारीही पेलवायला हवी. आपण जितकी शिस्त बाळगू तेवढी आपल्याला शिक्षा कमी होईल. आणि म्हणून ह्या दिवाळीच्या सणानिमित्त आपण आपली स्वतःची, आपल्या कुटुंबियांची आणि सर्व नागरिकांची सामूहिक काळजी घेऊया. शेवटी जीत आपलीच होणार आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अमेरिका. धन्यवाद. नमस्कार, मी राहुल देशपांडे. सेंट लुईस मराठी मंडळातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी स्वाती मुटे, प्रेसिडेंट ऑफ सेंट लुईस मराठी मंडळ. ही 2020ची दिवाळी नेहमीपेक्षा खूप वेगळी आहे. ऑनलाईन इव्हेंट्स, ऑनलाईन शुभेच्छा. खरं तर मी आपल्याला आपल्या मंडळाच्या इव्हेंटला भेटून आणि हॅपी दिवाळी म्हटलं असतं. पण असो, आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी वृषाली मुंजे, ट्रेजरर ऑफ सेंट लुईस मराठी मंडळ. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारे नवीन वर्ष तुमचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ. शुभ दीपावली. नमस्कार, मी अमेय पेठे, सेंट लुईस मराठी मंडळातर्फे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी अनुप पाटील, कल्चरल हेड ऑफ सेंट लुईस मराठी मंडळ. 2020 ही दिवाळी तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि सर्वांना सुखसमृद्धी, आनंददायी आणि भरभराटीचे जावो, ह्याच मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. सण आला दिवाळीचा, सर्वांच्याच आवडीचा. अभ्यंग स्नान सडा रांगोळीचा, चकल्या लाडू चिवडा करंजीचा. लक्ष दीपांनी मन उजळायचा, आनंद देण्याचा आणि आनंद घेण्याचा. मी ऋचा पांढरेकर, माझ्यातर्फे सेंट लुईस मंडळाच्या सर्व सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.